केडीएमसीचे नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्व येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पाहणी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती यावेळी महेश गायकवाड यांनी दिली। मागील वर्षी ड प्रभाग कार्यालयासमोर बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं, तर स्मारकाचे लोकार्पण झाल्यानंतर हे स्मारक देखील सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं करण्यात येईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक नेते मंडळी देखील या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होणार असल्याचं महेश गायकवाड यांनी म्हटलंय। यावेळी दलित मित्र अण्णा रोकडे, शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे, आरपीआय आठवले गटाचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनवणे, सुमेध धुमने व इतर मान्यवर उपस्थित होते। आज कल्याण पूर्वमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं गेल्या वर्षीच लोकार्पण झालेलं, त्याचप्रमाणे स्मारकाचं सुद्धा या 13 तारखेला मोठ्या उत्साहात जल्लोषात लोकार्पण होणार आहे। मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या अथक प्रयत्नाने, मार्गदर्शनाने या ठिकाणी 13 तारखेला मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत अनेक मंत्री येणार आहेत आणि त्यांच्या हातून या ठिकाणी लोकार्पण होणार आहे। आणि 13 तारखेपासून विद्यार्थी असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या ठिकाणी तरुणांसाठी सुद्धा हे दार उघडं होणार आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल असं त्यांचं जीवनपट दाखवण्यात येणार आहे। त्यामुळे मी मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांना धन्यवाद देतो। आज मान्य आयुक्त साहेब गोयल सर यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अनेक या ठिकाणी अजून सुशोभीकरण कसं करता येईल याची त्यांनी दखल घेतलेली आहे। त्याबद्दल मी आयुक्त सरांचे सुद्धा धन्यवाद देतो।